सुदैवाची बाब ही आहे की रोहित आर्यला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सगळ्या मुलांची सुखरूपपणे सुटका झालेली आहे। यानंतरची पुढची अपडेट आहे साताऱ्यातल्या फलटणमधल्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणातली। फलटणमधल्या डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी संशयित असलेला आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने या दोघांनाही कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले आहे। 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती। संशयित आरोपी प्रशांत बनकरचा लॅपटॉपही पोलिसांनी जप्त केलाय। 2 आरोपी आहेत प्रशांत बनकर आणि पोलीस अधिकारी गोपाळ बदने। या दोघांचीही नावं महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या तळहातावर लिहून ठेवली होती आणि त्या अनुषंगाने या सुसाईड नोटच्या आधारे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। दोघांचेही कॉल रेकॉर्ड्स पोलिसांनी तपासलेले आहेत। या महिलेबरोबर त्यांचे नेमके काय संबंध होते, या महिलेशी ते केव्हा संपर्कात आले होते, या अगोदर या महिलेनं ज्या तक्रारी केल्या होत्या त्यामध्ये या दोघांची नावं होती का, या सगळ्याची चौकशी सध्या सुरू आहे। दोघांनाही पोलिसांनी आज न्यायालयामध्ये हजर केलं।